मित्रांनो आकू आलाय बघा, गवत बघून तो एकदम हेच झालाय. चल जा कापायला गे, घुंगट हटावची. एवढा आम्ही कापलेला आहे मित्रांनो बघा. तो कापायला येऊ शकतो, तो नाही, आपल्याला हा उडवायचा आहे. मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो मी आता बागेकडे जातोय, तिकडे ते माणसं आलेत हे गवत वगैरे कापायला. तर तुम्हाला दाखवतो. हे ते तुम्हाला काल मी दाखवलं ते अर्ध एवढं झालेलं आहे इथून. तर आता ते त्या साईडला आतलं कापतायत, म्हणजे बागेत आतमध्ये जायला वाट साफ करतायत. ती वाटच जाम झाली होती बघा. तर तिकडे चालू आहे काम. तर एवढं काही त्याने साफ केलं आहे. आजच्या दिवसामध्ये होईल असं वाटतंय पूर्ण. ते बघा तर असं काय कापतायत. तिकडे आतमध्ये जायला वाट आहे बागेत. तर चला मित्रांनो मी पण आता शेताकडे निघालोय भात वगैरे कापायला. आमचं भात मागे आलंय कापायचं, अजून बरंच आहे. तर मी जातोय, मम्मी मागून येते. तर बघूया पुढे काय होतं. कारण मित्रांनो गवत पण आहे जाम भातामध्ये. तर किती होते आम्हाला कापून, माणसं पण नाहीत कोण. उद्या माणसं येणार आहेत, तर उद्या बहुतेक होईल. तर आता मी पुढे जातोय. मम्मी पाणी वगैरे घेऊन मागून येते. तर चला मध्ये आलो आहे आणि तुम्हाला दाखवतो. हे बघा तर मित्रांनो एवढा गवत आला आहे तुम्ही बघू शकता. तर ह्याच्यातून भात तरी कसं कापायचं काही समजत नाही आम्हाला. ते आम्ही तिकडचे 3 चोंडे कापले होते, पण इथे बघा एवढं गवत आहे की काही समजत नाही. नुसतं गवतच दिसतंय, भात तर काही दिसत नाही. आम्ही मित्रांनो बेंनी वगैरे सगळं केलेलं होतं बरोबर टायमावर, पण हे असं झालं आहे तुम्ही बघू शकता. आता शेती करायची तरी कशी आम्हाला सांगा, हे असं होत असेल तर. नुसतं गवत, ते केवढं गवत झालं आहे बघा, एवढं उंच उंच झालं आहे काय समजतच नाही. तिकडे पुढे तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळीकडे गवतच गवत आलं आहे. कशामुळे आलं काय समजलं नाही. सगळं बरोबर प्रॉपर केलेलं होतं आम्ही. हे बघा गवतच गवत आहे सगळीकडे. त्या गवत आमचा किती वेळ खायला आहे बघूया काय होतं आहे, कधी कापून होतं आहे तुम्हाला दाखवत असेल मी पुढे. मी आता सुरुवात करतो, तर ऊन वाढतं आहे. बघूया जेवढं होईल तेवढं कापूया. तर मित्रांनो शेताच्या बांधावर आपल्याला बऱ्याच प्रकारची अशी झाडं दिसायला भेटतात, रानटी म्हणजे फळं असतात खायची वगैरे. तर तुम्हाला दाखवतो. हे बघा आमच्या इथे पण एक अशी आहेत, बऱ्याच ठिकाणी आहेत आशानीची झाडं. आशानी तुम्हाला माहीत असेल की काय माहीत नाही. तुम्ही बघू शकता काळे काळे होतात एकदम आणि मस्त लागतात खायला पण. मित्रांनो पक्षी वगैरे खूप हे पिकले की तुम्हाला म्हणजे दिसणारच नाही, पिकून ते देणारच नाहीत, कारण की पिकलं की लगेच ते घेऊन जातात खायला. तर अशा प्रकारे अशी प्रत्येक बांधावर तुम्हाला दिसून येतील शेताच्या किंवा रानामध्ये अशी ही झाडं बरीच आहेत. तर मी घरी गेलो होतो पाणी आणायला, पाण्याची बॉटल. ऊन भरपूर आणि पाणी पण संपलं होतं. तर पाणी घेऊन आता जातोय शेतात. मम्मी भात कापते, बघूया. ऊन बघा मित्रांनो किती आहे आजूबाजूला. मित्रांनो आकू आलाय बघा, गवत बघून तो एकदम हेच झालाय. चल जा कापायला गे, घुंगट हटावची. एवढा आम्ही कापलेला आहे मित्रांनो बघा. किती गवत काढलंय बघा, तो बघा. मम्मी सुकत घालते. आकू चल. तो कापायला येऊ शकतो, तो नाही, आपल्याला हा उडवायचा आहे. चाललोय जेवायला. ऊन पण खूप वाढलं आहे. दुपारचे 2 वाजलेले आहेत. उशीर झाला आम्हाला घरी जायला. पूर्ण भिजलोय मी पण आता घरी जातोय. तर चला. मित्रांनो आज दुसरा दिवस आहे आणि काल मला व्हिडिओ करता आले नाही, कारण की कामं पण खूप होती. आणि आता मी घरातून निघालो आहे, कारण की मी झोपून राहिलो म्हणजे जेवलो वगैरे, शेतातून आलो जेवलो. त्याच्यानंतर थोडा पडलो होतो, तर मी झोपूनच गेलो. मम्मी पुढे गेले, मला उठवलं नाही. तर मी उठलो, तर मी जातोय परत शेतामध्ये. हे बघा तुम्ही बघू शकता. तुमचं एवढा मी कापलेला आहे बघा, किती गवत आहे बघा गवत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.